लोक तरी हो लबाड किती, पाया पडती दक्षिणाही अर्पिती, आणि आतून शिव्याही देती, काय चमत्कृती सांगावी. ऐकून हे वकील स्वस्थ राहिले, की ते निजांतरी पूर्ण उमजले. उद्गार अन्वर्थ हे तया पटले, तात्पर्य ठसले मनासी. पुढे जेव्हा ते वाड्यात गेले, दीक्षिता लागी कथिते झाले, की जे बाबा लावूनी बोलले, सार्थची वहिले ते सर्व. येताच मजवर झाडीला ताशेरा, तो मज केवळ तिथला इशारा. कुणाची थट्टा निंदादी प्रकारा, देईन थारा अंतरी. शरीर प्रकृती होऊन अस्वस्थ, मुन्सफ आमुचे जाहले त्रस्त. राहिले रजेवर येथे स्वस्थ, आपुली प्रकृत सुधरावया. वकिलांच्या खोलीत असता, मुन्सफा संबंधे निघाल्या वार्ता. अर्थोअर्थी संबंध नसता, उहापोहता चालली. औषधावीण या शरीरापदा, टळतील का लागता साईंच्या नादा. पावले जे मुन्सफीचे पदा, तया हा धंदा साजे का. ऐसी तयांची निंदा चालता, चालली साईंची उपहासता. मीही तयातची होतो अंशता, तिची अनुचितता दर्शविली. ताशेरा नव्हे हा अनुग्रह, व्यर्थ कुणाचा उहापोह. उपहास निंदादी कुत्सित संग्रह, असत परिग्रह वर्जावा. आणिक एक हे प्रत्यंतर, असता 100 कोसांचे अंतर. साई जाणे सर्वाभ्यंतर, खरे अंतर्ज्ञानी ते. आणिक एक झाला निवाड, असोत मध्ये पर्वत पहाड. काही न साईंच्या दृष्टी आड, गुप्तही उघड त्या सर्व. असो पुढे तेव्हापासुनी, केला निश्चय वकिलांनी. अतः पर निंदा दुरुक्ती वचनी, खडा कानी लाविला. आपण काहीही कुठेही करिता, येईन साईंची दृष्टी चुकविता. ये विषयी जाहली निश्चितता, असत्कार्यार्थता विराली. उदेली सत्कार्य जागरूकता, मागे पुढे साई सन्निधता. समर्थ कोण तया वंचिता, निर्धार चित्ता हा ठसला. पाहू जाता या कथेसी, संबंध जरी त्या वकिलासी. तरी ती सर्वार्थी आणि सर्वांशी, बोधक सर्वांसी सारिखी. वकील वक्ते श्रोते समग्र, आणिक साईंचे भक्त इतर. तयांचाही ऐसाच निर्धार, व्हावा मी साचार प्रार्थितो. साई कृपा मेघ वर्षता, होईल आपणा सर्वांची तृप्तता. ये अर्थी काही नाही नवलता, सकळा तृषार्था निवविल. अगाध साईनाथांचा महिमा, अगाध तयांच्या कथा परमा. अगाध साई चरित्राची सीमा, मूर्त परब्रह्मावतार. आता पुढील अध्यायी कथा, परिसावी सादर श्रद्धाळू श्रोता. पुरवील तुमच्या मनोरथा, देईल चित्ता स्थैर्यता. भक्तांची भावी संकटावस्था, ठाऊक आधीच साई समर्था. थट्टा मस्करी विनोद वार्ता, हसता खेळता टाळीती. भक्त हेमाड साईंस शरण, जाहले हे कथानक संपूर्ण. पुढील कथेचे अनुसंधान, संकट निवारण भक्तांचे.